नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. मित्रांनो, आजपासून आपण एक नवी सिरीज चालू करतोय. त्या सिरीजचं नाव आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये कुठे गेलो, काय गेलो आणि कशी टूर मजा केली, एन्जॉय कसा केला, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल मित्रांनो. थोडी ऐतिहासिक माहिती मिळेल आणि त्यानंतर आम्ही गेल्यानंतर तिथे फिरलो काय, कोणत्या ठिकाणी गेलो, कसे एन्जॉय केला ते पाहू. मित्रांनो, त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर त्याची थोडी माहिती घेऊया. मित्रांनो, आमचं पहिलं विजिट होतं अयोध्या. अयोध्या हे प्राचीन महत्त्व आहे मित्रांनो. भारतातील वाल्मिकी रामायणात अयोध्येचा उल्लेख कोसल राज्याची राजधानी म्हणून करण्यात येतो. हिंदू परंपरेनुसार भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला आणि राजा दशरथ यांचे राज्यही याच नगरीत होते. मित्रांनो, त्याचे धार्मिक महत्त्व असून हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे मित्रांनो. तसेच जैन परंपरेनुसार अयोध्येत विशेष महत्त्व आहे मित्रांनो. मशिदीचं बी काही हिस्ट्री आहे मित्रांनो. त्याची 16व्या शतकात अयोध्येत बाबरी मशीद बांधली गेली होती. परंपरागत ऐतिहासिक मतानुसार तिचे बांधकाम इसवी सन 1528च्या आसपास मीर बाकी याने बाबरच्या काळात केले. मात्र या बांधकामाशी संबंधित काही ऐतिहासिक तपशील इतिहासकारांमध्ये मतभेद आहे मित्रांनो. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय 9 नोव्हेंबर 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येची जमीन विवादावर निकाल दिला मित्रांनो. विवादित जमीन रामललाच्या बाजूने देण्यात आली मित्रांनो आणि मुस्लिम पक्षाला अयोध्येत 5 एकर पर्यायी जमीन देण्याचे निर्देश करण्यात आले. राम मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराच्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पाडण्यात आला मित्रांनो. अयोध्येचा इतिहास म्हणजे केवळ एका मंदिराचा किंवा एका मशिदीचा इतिहास नाही मित्रांनो. तो हजारो वर्षाच्या धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि न्यायालयीन इतिहासाशी जोडलेला विषय आहे मित्रांनो. तर चला एन्जॉय करूया अयोध्या. अपन साथ में है ये लो क्या नहीं कर
Hi, hello, how are you? मित्रांनो, अयोध्येचे दर्शन झाल्यानंतर आणि प्रसाद घेतल्यानंतर आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघालो. पुढचं डेस्टिनेशन कोणते आहे, कुठे फिरायला गेलो, काय फिरलो ते तुम्हाला कळेलच. चला. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.